नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. सॉफ्ट स्किल मित्रांनो, सॉफ्ट स्किल हा भाग आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणूनच या सॉफ्ट स्किलला लाईफ स्किल देखील म्हटलं जातं. पण सॉफ्ट स्किल म्हणजे तरी नक्की काय? आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा शब्द अनेकदा वापरत असतो, ऐकत असतो, बोलत असतो. पण या सॉफ्ट स्किल मध्ये नक्की कोणते स्किल येतात? हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल यामध्ये फरक तरी काय? आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे कोणतं स्किल आवश्यक आहे, ते आपण कशा पद्धतीने आत्मसात करू शकतो, ते आपल्याकडे कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या सॉफ्ट स्किलच्या सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच हा पार्ट तर तुम्ही नक्कीच पहा, पण त्याच्याबरोबरच इथून पुढचे येणारे पार्ट्स देखील पाहायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सॉफ्ट स्किलची संपूर्ण माहिती यामधून घेता येईल. आत्ताच सबस्क्राईब करा एसपीज थॉट या युट्यूब चॅनलला. त्याचबरोबर येणारे सर्व पार्ट्स देखील आपण आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, इतरांना सर्वांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मित्रांनो, सॉफ्ट स्किलच्या या सिरीजला आपण आजपासून सुरुवात करूया. आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सॉफ्ट स्किल म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण उपयोग करू शकतो. तर मित्रांनो, सॉफ्ट स्किल म्हणजे काय? तर व्यवहार कौशल्य. म्हणजे नक्की काय? तर व्यावहारिक दृष्टीने आपण कशा पद्धतीने आपले व्यवहार ठेवत असतो, सामान्यांमध्ये वागताना किंवा व्यवहारामध्ये आपण कशा पद्धतीने आपले कौशल्य वापरत असतो, हे ह्या सॉफ्ट स्किल मधून आपल्याला ठरवता येतं. आणि ही जे आपण कौशल्य यूज करत असतो, हेच कौशल्य आपण वापरत असतो, यांनाच सॉफ्ट स्किल असे म्हणतात. थोडक्यात काय? तर तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्याकडे कोणते गुण आहेत, हे जे गुण, स्वभाव, तुमच्याकडे असणारी कौशल्य, यांनाच सॉफ्ट स्किल म्हणतात. आता हे सॉफ्ट स्किल सर्वांच्याकडे असतात, ही कौशल्य सर्वांच्याकडे असतात, पण सर्वच कौशल्य सर्वांच्याकडे असतात असं नाही. कोणाकडे बोलण्याचे कौशल्य असू शकते, म्हणजेच कम्युनिकेशन स्किल असू शकते. हे कम्युनिकेशन स्किल आहे काय आहे? तर सॉफ्ट स्किल आहे. त्याच्यानंतर कोणाकडे लीडरशिप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते, म्हणजेच लीडरशिप डेव्हलपमेंट, हेही एक सॉफ्ट स्किलच आहे. कोणाला चार लोकांमध्ये कसं बोलायचं ह्याचं कौशल्य असतं, तर कोणाकडे अगदी समोरचा व्यक्ती आपल्यावरती रागवला असेल तर त्याला कशा पद्धतीने आपण रिॲक्ट व्हायचं, हेही देखील एक कौशल्यच आहे. आपल्या नातेवाईकांमध्ये आपण रिलेशन कसे मेंटेन करू शकतो, हेही कौशल्यच आहे. तर अशा पद्धतीचे जे काही कौशल्य आपल्याकडे असतात, जे काही गुण आपल्याकडे असतात, यांनाच सॉफ्ट स्किल म्हणतात. तर ह्याचं आपण उदाहरणासहित पाहूयात. आता आपल्या सर्वांना माहित आहे की पूर्वी ज्यावेळेस अरेंज मॅरेज केलं जात होतं, तर अरेंज मॅरेजच्या वेळेस काय असायचं की मुलीला बघण्यासाठी मुलाकडचे लोक जात असत. आता त्यावेळी हा बघण्याचा कार्यक्रम जो असतो तो कशासाठी असायचा? त्याच्यामध्ये काय केलं जात होतं? तर त्याच्यामध्ये त्या मुलीचं बिहेवियर कसं आहे, तिची वागणूक कशी आहे, ती कशा पद्धतीने पुढे आपल्याशी वागू शकते, लोकांशी वागू शकते, संसार कसा करू शकते, ह्या बाबतीत जे काही तिच्याकडे कौशल्य असतील ते पाहणे, ते पारखणे, ह्याच्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केलेला असायचा. आणि हीच कौशल्य म्हणजेच सॉफ्ट स्किल असतात. हे थोडक्यात आपण जनरली उदाहरण पाहिलं. अजून एक उदाहरण आपण थोडक्यात पाहूयात की एक छोटासा लघु उद्योजक असतो आणि तो लघु उद्योजक त्याच्या उद्योगामध्ये एक पोस्ट भरण्याचा ठरवतो. आता ही पोस्ट तो अशा पद्धतीने भरवायची ठरवतो, त्याच्यासाठी तो क्वालिफिकेशन असं ठेवतो की कॅन्डिडेट हा MSW म्हणजेच मास्टर इन सोशल वर्क असा पदवीधारक असावा. अशा पद्धतीने तो जागेसाठी रिक्वायरमेंट काढल्यानंतर त्या जागेसाठी एकूण 3 ऍप्लिकेशन येतात, A, B आणि C. आता या 3 ऍप्लिकेशन मधून कोणत्या कॅन्डिडेटला घ्यायचं याच्यासाठी तो कॅटेरिया यूज करतो. आता कॅटेरिया यूज केल्यानंतर त्याने पहिल्यांदा क्वालिफिकेशन ठेवलेलं असतं MSW. मग याच्यामध्ये A आणि B
या दोघांच्याकडेही क्वालिफिकेशन MSW हे कम्प्लीट असते, म्हणजे ते दोघे MSW पदवीधारक असतात. आणि सी हा BSW असतो, म्हणजेच बॅचलर इन सोशल वर्क असा पदवीधारक असतो. म्हणजे काय तर BSW हा MSW पेक्षा खालच्या लेवलचा कोर्स आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो पदवीधारक आणि हा उच्च पदवीधारक. तर BSW असल्या कारणाने सीला हा साहजिकच आहे, तो लघु उद्योजक जो असतो तो नाकारतो, रिजेक्ट करतो. आता राहतात दोन कॅन्डिडेट ए आणि बी. आता ए आणि बी या दोघांमध्ये क्वालिफिकेशन सेमच असतो, बरोबर. मग ह्याच्यामधून आपल्या उद्योगामध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला निवडायची, ती निवड कशी करायची, तर त्याच्यासाठी असते ती मुलाखत, इंटरव्ह्यू. आता ह्या इंटरव्ह्यू मध्ये काय केलं जातं तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही या उद्योगाबाबत किती कॅपेबल आहात हे पाहिलं जातं. म्हणजे काय नक्की तर तुम्ही या उद्योगामध्ये इतर मॅनपॉवर कशा पद्धतीने हाताळू शकता, त्यांच्याशी तुमचं कसं बिहेवियर असू शकतं, तुमचं बिहेवियर कसं आहे, ह्याची पारख करण्यासाठी हे इंटरव्ह्यू घेतले जातात. तर ह्याच्यामध्ये ए आणि बी मध्ये फरक काय असतो तर बी जो असतो याला कॉम्प्युटर नॉलेज नसते आणि ए जो असतो हा कॉम्प्युटर नॉलेज सहित MSW झालेला असतो. हा एक त्याचा प्लस पॉइंट असतो. आता हा प्लस पॉइंट असताना मुलाखती वेळी काय केलं जातं तर ए ची मुलाखत ज्यावेळेस घेतली जाते त्यावेळेस त्याचं बिहेवियर चेक केलं जातं आणि त्या बिहेवियर मधून त्या लघु उद्योजकास असं लक्षात येतं की एचा बिहेवियर जो आहे तो त्याचा ऍटिट्यूड जो आहे तो थोडा वेगळा आहे. म्हणजेच काय की चार चौघ जर एकत्र असतील तर त्यांच्याशी कशा पद्धतीने जुळवून घ्यायचं, कशा पद्धतीने बोलायचं, काम करण्याची पद्धत कशी आहे, हे सगळं बघितल्यानंतर बी ची देखील मुलाखत घेतली जाते आणि बीचा ऍटिट्यूड चेक केला असता त्या उद्योजकाच्या असे लक्षात येते की यामध्ये एला कॉम्प्युटर नॉलेज आहे, बीला कॉम्प्युटर नॉलेज नाहीये, पण बीच्याकडे जे स्किल आहेत ते एच्याकडे स्किल नाहीयेत. म्हणजेच काय तर बी कॅन्डिडेटकडे काय आहे तर त्याच्याकडे जी कौशल्य आहेत, काम करण्याची पद्धत, काम करून घेण्याची पद्धत, लोकांचे रिलेशन कसं मेंटेन करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं पारख केल्यानंतर त्याच्या हे लक्षात येतं की बी कडे जे कौशल्य आहेत ती ए कडे कौशल्य नाहीत. आता उद्योजकांनी काय केलं असेल, आता ह्यामध्ये उद्योजकांनी काय केलं तर बी कॅन्डिडेट जो असतो त्याला तो सिलेक्ट करतो. आता बीलाच का सिलेक्ट करतो, ए वाल्याकडेही MSW असते, पदवीधारक असतो, कॉम्प्युटर नॉलेज असतं, बी कडे कॉम्प्युटर नॉलेज नाहीये, तरी पण बी हा सिलेक्ट होतो का, कारण त्याच्याकडे असणारे सॉफ्ट स्किल, त्याच्याकडे असणारे स्किल, त्याच्याकडे असणारे कौशल्य, ह्याच्यामुळे त्याला सिलेक्शन केलं जातं. आता याच्यामध्ये एकच तफावत असते की कॉम्प्युटर नॉलेज. पण उद्योजक काय करू शकतो की बीला तो काहीतरी एक पिरियड देऊ शकतो की 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये तो कॉम्प्युटर नॉलेज घेणं आवश्यक आहे. पण एला त्या पद्धतीने तो करू शकतो का की एला सांगू शकतो का की तुमच्याकडे हे कौशल्य नाहीयेत, हे कौशल्य तुम्ही तुमच्याकडे आत्मसात करून घ्या, मी तुम्हाला घेतो, असं होऊ शकतं का? नाही. म्हणूनच हेच कौशल्य जे आहेत, हेच सॉफ्ट स्किल जे आहेत, हे अशा पद्धतीने आपल्याला जीवनामध्ये उपयोगी पडतात. म्हणूनच ह्या सॉफ्ट स्किलला लाईफ स्किल हे देखील म्हटलं जातं ते याच्याचमुळे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर सॉफ्ट स्किल हे अत्यंत महत्वाची आहेत. आता या सॉफ्ट स्किल मध्ये देखील अनेक प्रकार आहेत, विविध प्रकारचे स्किल आहेत, विविध प्रकारचे कौशल्य असतात. त्याचबरोबर त्या कौशल्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हाही एक पार्ट महत्वाचा असतो. म्हणजे थोडक्यात काय तर त्याच्यामध्ये असणारं व्यवस्थापन कोणते, टाइम मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रिलेशन मॅनेजमेंट, असे अनेक प्रकारचे व्यवस्थापनाचे देखील प्रकार आहेत. हे स्किलच्या रिलेटेडच आहेत, म्हणजे थोडक्यात हे देखील सॉफ्ट स्किलच आहेत. तर मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला हे लक्षात आलं असेल की सॉफ्ट स्किल म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो. या भागामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आता भाग येतो तो हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल यामध्ये फरक काय. हार्ड स्किल म्हणजे काय आपण पाहिलं,
सॉफ्ट स्किल म्हणजे काय आपण पाहिलं, हार्ड स्किल म्हणजे काय पाहणार आहोत पाहिलं. आता ह्या दोघांमध्ये नक्की फरक काय? तर मित्रांनो, तुम्ही देखील या प्रश्नाबद्दल आपले काय विचार असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा.